मातोश्री विद्यालयात क्रीडा सप्ताहाचे थाटात उद्घाटन। खेळाडूमुळे आरोग्य सुदृढ होते व खेळाडू वृत्ती विकसित होते। प्राचार्य सूर्यकांत खनके। गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक स्वर्गीय अण्णाजी खनके यांच्या 99व्या जयंतीनिमित्त मातोश्री विद्यालयात वार्षिक क्रीडा सप्ताहाचे थाटात उद्घाटन करण्यात आले। या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट रवींद्रभाऊ खनके यांच्या हस्ते तर संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य सूर्यकांत खनके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। उद्घाटनाप्रसंगी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्राचार्य सूर्यकांत खनके म्हणाले की खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते, तसेच खेळाडू वृत्तीचा विकास होतो। खेळातून वेळेचे भान, धैर्य, शिस्त, संघभावना आणि सहकार्याची भावना निर्माण होते। नियमित खेळामुळे आत्मविश्वास वाढतो व सातत्याने प्रगती साधता येते। आजच्या आधुनिक जीवनशैलीत आळस, प्रदूषण, भेसळ आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण पिढी मैदानी खेळांपासून दूर जात आहे। यामुळे शारीरिक व मानसिक आजार झपाट्याने वाढत आहेत। अशा परिस्थितीत खेळाचे महत्त्व केवळ व्यक्तीसाठीच नव्हे तर सार्वजनिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले। खेळामुळे ताणतणाव कमी होतो, नैराश्य व चिंता दूर होतात, एकाग्रता वाढते आणि मेंदू तल्लख राहतो असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष प्राध्यापक जयश्रीताई खनके, सहसचिव हिमांशू खनके, मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट केतन खनके, मुपेंद्र खनके, माजी मुख्याध्यापिका संध्या वाढई, मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बिजवे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बसुने, मातोश्री अकॅडमीच्या मुख्याध्यापिका रुनल वैरागडे, पर्यवेक्षक प्रवीण रोकमवार, क्रीडा प्रमुख विभाग राकेश रहाटे, अनिल तुमराम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। क्रीडा सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मातोश्री माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, मातोश्री प्राथमिक विद्यालय आणि मातोश्री अकॅडमी द एक्सलेंट स्कूलच्या वतीने आज स्वर्गीय ॲडव्होकेट बसव खनके यांच्या 99व्या जयंती निमित्ताने क्रीडा महोत्सवाचं मोठ्या थाटात उद्घाटन झालं। या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ, सांघिक, एकिक, इंडोअर अशा विविध खेळांचे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आयोजन केलेलं आहे। या खेळाच्या मागे उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये सांघिक वृत्ती आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे। आज खेळाकडे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। शाळांमध्ये सुद्धा खेळांकडे लक्ष दिलं जात नाही आहे किंवा ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये शाळांमध्ये सामने व्हायचे ते सामने सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी दिसत नाही। प्रायमरी शाळेमध्ये तर मला असं वाटतं की बऱ्याच वर्षापासून सांघिक खेळ किंवा वैयक्तिक खेळ खेळले जात नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं खेळाकडे लक्ष हे दूर होत आहे आणि विद्यार्थी प्रामुख्याने विद्यार्थी त्यांच्याकडे खेळाची हे नसल्यामुळे विद्यार्थी मोबाईलकडे वळलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्या मोबाईलमुळे आपल्याला ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जाऊन अनेक प्रकारच्या चुकीचे काहीतरी शिकत आहे का असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। म्हणून शाळेमध्ये खेळ हा अत्यंत महत्त्वाचा, आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, सांघिक वृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांमध्ये एकता निर्माण होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी मातोश्री विद्यालयामध्ये संस्थेच्या वतीने दिनांक 16 पासून तर 31 पर्यंत क्रीडा सप्ताह, त्यानंतर 24 आणि 25 या दिवशी स्काउट गाईड कॅम्प आणि 27 पासून आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। धन्यवाद।